तर मित्रांनो, तुमच्या पण मोबाईलचा डेटा लवकर संपतो का? काहीच नाही, खूप सोपं आहे. तुमच्या मोबाईलमध्ये काही सेटिंग तुम्हाला करावं लागतील. त्यानंतर तुमचा डेटा तुम्हाला पूर्ण दिवसभर किती पाहिलं तरी संपणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला बघा, पहिली सेटिंग करायची काय आहे की तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर असते. प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे. प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर आपल्या जो काही फोटो असते किंवा आपली जी ईमेल आय डी आहे, तर क्रॉसला कोणत्यामध्ये त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ते. त्यानंतर बघा, इथं आपली डिटेल्स येते. त्यानंतर बघा, खाली आपल्याला सेटिंग असं नाव दिसते बघा. हे सेटिंग नाव दिसते ना, मग या सेटिंगवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या सेटिंगवर गेल्यानंतर बघा, तुम्हाला 2 नंबरला नेटवर्क प्रेफरन्स बघा ऑप्शन दिसते बघा, नेटवर्क प्रेफरन्स. तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे बघा. त्यानंतर बघा, ॲप डाउनलोड परफॉर्मन्सला क्लिक करायचं आहे बघा. जो काही तुमचं ओव्हर एनी नेटवर्कवर आहे किंवा मग ओव्हर वायफायवर आहे, याला आस्क मी एव्हरी टाईम यावर तुम्हाला सेट करायचं आहे. त्यानंतर बघा, ॲटो अपडेट ॲप्स हे एक ऑप्शन आहे 2 नंबरला तुम्हाला. ते बघा, अपडेट ऑल ओव्हर वायफाय अँड डाटा असं याच्यावर असेल किंवा मग इकडे कुठे पण असेल, त्याला तुम्ही सर्वात खाली डोंट ऑटो अपडेट ॲप्स यावरती सेट करायचं आहे बघा. त्यानंतर ॲटो प्ले व्हिडिओज आहे 3 नंबरचं. आता असेल ॲटो प्ले व्हिडिओज ॲट एनी टाईम बघा, किंवा मग 2 नंबरला किंवा इथं असेल तर याला सिम्पली डोंट ॲटो प्ले अपडेट सर्वात लास्ट यावरती क्लिक करायचं आहे आणि ओके करायचं आहे. त्यानंतर बूम, आपली एक सेटिंग झाली प्ले स्टोअरची. त्यानंतर आपल्याला आपली दुसरी सेटिंग करायची. आपल्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये जायचं आहे. सेटिंगमध्ये गेल्यानंतर आता वेगवेगळ्या मोबाईलमध्ये वेगवेगळी सेटिंग असते. त्यामुळे आता आपल्याला इथं बघा, सर्चमध्ये टाकायचं आहे बघा, डाटा सेवर किंवा डाटा सेविंग बघा, असं आपलं वरीच येऊन जाईल तुम्हाला बघा, डाटा सेविंग. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि डाटा जे सेविंग हे आहे ते तुम्हाला इनेबल करायचं आहे. बंद असेल तर तुम्हाला चालू करायचं आहे, किंवा डाटा सेविंग नावाने सुद्धा असते. त्यानंतर बघा, डाटा सेविंग इथं आपली ऑफ आहे. ही डाटा सेविंग तुम्हाला अशी सिम्पली ऑन करून घ्यायची आहे. आता माझं 5G असल्यामुळे मला गरज नाही. ज्यांना 5G आहे त्यांना गरज नाही, पण जे रोजची त्यांना 1.5 GB 1 GB डेटा आहे ते त्यांना हे करणं गोष्टी आवश्यक आहेत. ही झाली आपली दुसरी सेटिंग. त्यानंतर आपल्याला सिम्पली तिसरी सेटिंग करायची आहे. तिसरी सेटिंग करण्यासाठी आपल्याला जायचं आहे आपल्या व्हॉट्सअपवरती. व्हॉट्सअपवरती गेल्यानंतर 3 डॉटला क्लिक करायचं आहे आणि सेटिंगमध्ये जायचं आहे. सेटिंगमध्ये गेल्यानंतर बघा, तुम्हाला इथं 1 2 3 4 5 6 7 स्टोरेज अँड डेटा एक ऑप्शन तुम्हाला दिसेल. या स्टोरेज अँड डेटा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, खाली फेन युझिंग मोबाईल डाटा हे टिक असतील तुमचं, याला अनटिक करून ओके करायचं आहे. कारण हे चालू असल्यानं काय होते, डेटा तुमचा चालू असेल आणि व्हॉट्सअपला कोणताही व्हिडिओ कोणतीही गोष्ट आली की ते ऑटोमॅटिक डाउनलोड होते, त्यामुळे तुमचा डेटा खर्च होतो. त्यामुळे ही गोष्टी असेल तर हे सगळे अनटिक करून ओके करायचं. त्यानंतर वायफायवर चाललं तरी चालते, किंवा हे पण टिक असेल तर अनटिक करून ओके करायचं आहे. आपल्या झाल्या 3 सेटिंग झाल्या. या 3 सेटिंग झाल्यानंतर महत्त्वाचं आहे, तुम्ही जास्त काय यूज करता. यूट्यूब यूज करता, इंस्टाग्राम यूज करता की फेसबुक यूज करता. जर तुम्ही यूट्यूब यूज करत असाल तर तुम्हाला त्याची क्वालिटी जी काय आहे ते तुम्हाला कमी प्रमाणामध्ये पाहावं लागते. सपोज आता मी एखादा व्हिडिओ प्ले करतो. हे व्हिडिओ प्ले केल्यानंतर तर बघा मित्रांनो, याच्या सेटिंगमध्ये जायचं आहे. व्हिडिओच्या तुम्ही कोणता पण बघता तर क्वालिटी जी आहे, तर क्वालिटी तर ॲटोवर असेल तर ॲडव्हान्समध्ये जायचं आहे आणि एकदम लोवाली क्वालिटी घ्यायची. 144 किंवा 240 तुम्ही वापरू शकता. त्यामुळे काय होईल की तुमचा डेटा कमी वापर होईल आणि ती तुम्हाला दिवसभर पुरेल. माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चॅनलवर नवीन असाल लाईक करून घ्या, कारण यापुढे असेच महत्त्वाचे अपडेट्स आपण आपल्या चॅनलवरती देत असतो.